वैयक्तिक गटातील पहिलं व अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं जोखमीचं षटक, ज्या षटकात तब्बल 9 खेळाडू हे 38 सीमारेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात व उर्वरित 2 खेळाडू हे डीप मध्ये सीमारक्षक म्हणून आपली कामगिरी पार पाडताना दिसतात. पहिला चेंडू गोलंदाज प्रकाशचा फुलर लेनचा चेंडू, योग्य तो सन्मान आपल्याच फॉलो थ्रू मध्ये दिला जातोय. किंबहुना या सदर फटक्याला 38 सीमारेषेच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडनं रोखलं जातंय व जोवर तो चेंडूवर पोहोचतोय, चेंडूवर आपला ताबा मिळवतोय, चेंडूची परती, चेंडूची पुनश्च फेक ही गोलंदाज प्रकाशच्या दिशेने करेल, तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर झटपट एकेरी धाव पूर्ण करतायत. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाकडून वहिले चेंडूवर एकेरी धाव बहाल केल्यानंतर सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती 1 धाव. यावेळी सुरेख असा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. किंबहुना बॅकफुटला सर्कस स्क्वेअर कटचा देखना फटका, परंतु शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाची वाखाणण्याजोगा फेक ही यष्टीरक्षकाच्या दिशेनं किंबहुना या सरळ फेकीद्वारे दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका मात्र या ठिकाणी समाप्त केली जात. एकंदरीत सांघिक धावसंख्या स्थिरावताना दिसते, ती आघाडीचे 2 चेंडू गारद झाल्यानंतर तब्बल 2 धावा धावफलकावर अशी सुस्थिती मात्र पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात पाहायला मिळते, ती ओरोस क्रिकेट संघाच्या वतीनं. यावेळी अक्रॉस द लाईन पद्धतीने बसून पॅडल स्वीपचा देखना फटका टोलवण्याचा मनसुबा हा फलंदाजाचा, परंतु तेवढ्याच चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज चेंडू उजवेष्टीच्या किंचितसा बाहेर राखतोय. पर्यायानं चेंडू पॅडला स्पर्श करत आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विसावतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल व पर्यायानं चेंडूची परती ही गोलंदाजाच्या दिशेने करेल, तोवर दोन्ही फलंदाज मात्र सहजगती एकेरी धाव पूर्ण करतायत. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू व घरपोच समाचार या खराब चेंडूचा घेतला जातोय. बघता चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर टोलावला जातोय. तो डावकुरी हाताच्या फलंदाज दीपेश खन्ना व किंबहुना या आक्रमक फटक्याने एकंदरीत सांघिक धावसंख्या 7 धावा धावफलकावर झळकवली जाते. एकंदरीत 7 धावा धावफलकावर व तिसऱ्या चेंडूवर मात्र टोलेजंग फटका, क्रमप्राप्त फटका, जो फटका दुहेरी आकड्यातील मोठी धावसंख्या, उच्चांक धावसंख्या गाठण्यासाठी पोषक ठरेल, तो एकंदरीत फटका डावकरा दीपेश मात्र टोलवताना दिसतोय. यावेळी बॅकफुटला सर्कस सुरेख असा फटका स्क्वेअर कटचा, परंतु शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचं वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण तो चित्याच्या चप्प्याने चेंडूवर पोहोचतोय व पर्यायानं त्याच तत्परतेने चेंडूची फेक ही गोलंदाज प्रकाशच्या दिशेने करेल, तोवर पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चप्पळीनं एकेरी धाव पूर्ण करतायत व एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती 8 धावा धावफलकावर पहिलं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा पवित्रा हा राकेश चव्हाणचा, परंतु गोलंदाज थोडासा डाव्या यष्टीचा किंचितसा बाहेर राखत या ठिकाणी बाईच्या स्वरूपात 1 धाव संघाच्या सांघिक गोठ्यात जमा होते. धावा या कशा येवत, एकंदरीत भले क्रिकेटच्या परिभाषेत फटके टोलवत येवत किंवा अवांतर स्वरूपात येवत, परंतु येणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची व ती लाख मोलाची धाव दोन्ही फलंदाज झटपट पूर्ण करतायत. एका धावे अखेर षटकाची समाप्ती होते, ती बहुधा पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या नाममात्र 9 धावा धावफलकावर बिनगडीबाद अशी सुस्थितीतील सावध सुरुवात मात्र या पहिल्या षटकात होताना पाहायला मिळते. धन्यवाद. या ठिकाणी एक सत्कार होतोय. सन्माननीय श्री संतोषजी किंजवडेकर भाजप तालुका अध्यक्ष यांचा सत्कार होतोय. सन्माननीय श्री परशुराम लोके गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातोय. व्यासपीठावरती सन्माननीय अध्यक्ष भाई नरे, सन्माननीय श्री बापू धुरी सर्व उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत हा सत्कार या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने केला जातोय. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय श्री संतोषजी किंजवडेकर धन्यवाद, आपण इथे आलात, आम्ही आपले आभारी आहोत. ओव्हर टू कॉमेंटेटर. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर बदल होताना दिसतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होतंय. तदनंतरचं दुहेरी षटक फेकण्याची जबाबदारी किंबहुना किमयाकारी जबाबदारी, जे षटक आपल्या बिनीच्या गोलंदाजाने धावांवर रोख लावणार फेकलं, त्याच पद्धतीची गोलंदाजी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी डावकुरी हाताचा प्रताप हा सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू उजव्या यष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू येतोय, परंतु सुस्थिती चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हलक्या हाताने टटवला जातोय. तो फलंदाज राकेश कडनं
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवर पोहोचतोय व पर्यायाने तो चेंडूची परती ही गोलंदाज प्रतापच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर झटपट एकेरी धाव पूर्ण करत तब्बल 10 धावा धाव फलकावर झळकवल्या जात आहेत. त्या पोलीस बॉयज ओरोस सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाच्या वतीनं दुहेरी षटक हे डावकऱ्या प्रतापचं प्रगतीपथावर. यावेळी सुरेख असा चेंडू, सुरेख असा फटका, नो मेन्स लँड क्षेत्रात चेंडू टोलवला जातोय डावकुऱ्या हाताच्या दीपककडनं व किंबहुना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप मध्ये जाऊन क्षेत्ररक्षण करतोय व पर्यायानं जो फटका एकंदरीत सीमारेषा पार करतोय की काय त्यामध्ये तो अडसर निर्माण करत एकंदरीत एकेरी धावेची लयलूट सदर फटक्यावर होताना दिसते व या बहुमूल्य एका धावेनं एकंदरीत 11वी धाव निघते ती सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघासाठी. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा पवित्रा हा राकेश चव्हाण घेतोय परंतु यावेळी थोडासा सफल होतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय किंबहुना या ठिकाणी थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला गलीच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत 38 सीमारेषेच्या बाहेर चेंडू टोलावला जातोय. पर्यायाने थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल व सुस्थितीत चेंडू आपल्या हाती विसावत अखेर चेंडूची परती ही यष्टीरक्षकाच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज सहजगती दुहेरी धावा पूर्ण करत एकंदरीत 13 धावा धाव फलकावर झळकवल्या जात आहेत. ते दुहेरी षटक प्रगतीपथावर असताना सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाची एकंदरीत सांघिक धावसंख्या ही सुस्थितीत पाहायला मिळते. यावेळी सुरेख असा चेंडू बॅकफुटला सरकत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं टोलवण्याचा इरादा परंतु चेंडू हा टप्पा पडल्यानंतर गिरकी घेत अखेर यष्टीरक्षकाच्या हाती जातोय. किंबहुना राकेशला हुलकावणी देतोय व चेंडूची वल्गना एक निर्धाव चेंडू म्हणून गणली जाते. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं भिडकावून दिला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एक धाव झटपट पूर्ण किंबहुना क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न व या प्रयत्नाअभावी देखील दुहेरी धाव मात्र दोन्ही फलंदाज सहज गती पूर्ण करतायत व 2 बहुमूल्य धावांची जोड एकंदरीत राकेशच्या खाती जमा होते. पर्यायानं सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाच्या देखील सांघिक गोठ्यात जमा होते व या 2 बहुमूल्य धावांनी सांघिक धावसंख्या एकंदरीत 15 धावा धाव फलकावर नाममात्र बिनगड्याच्या मोबदल्यात ही पाहायला मिळते. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू उडवायचा होता तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात परंतु चेंडूचा वेग चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी जास्त चेंडू फसतोय. फटका मिस टाइम होतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू विसावला जात पर्यायाने सदर फटक्यावर एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एका धावे अखेर षटकाची समाप्ती होते ती दुसऱ्या व 2 षटकाच्या सांगती अखेरीस सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 16 धावा प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी राखत एकंदरीत 16 धावा धावफलकावर झळकवल्या जात आहेत. थँक्यू. श्री गोलंदाजीमध्ये कोणताही बदल दिसत नाही. ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीनं या इनिंगला सुरुवात झाली किंबहुना डावाला आघाडी मिळाली तो आघाडीचा गोलंदाज तो बिनीचा गोलंदाज पर्यायानं सलामीचा गोलंदाज प्रारंभीचा गोलंदाज प्रकाश हा मात्र वैयक्तिक कोट्यातील दुहेरी षटक फेकण्यासाठी सुसज्ज होतो. यावेळी फुलर लेनचा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सुसंधी क्षेत्ररक्षण करण्याची व मिळालेल्या सुसंधीचं एकंदरीत सोन्यात रूपांतर करत या फटक्याला रोखलं जाते ते दुहेरी धाव घेण्यापासून व सदर फटक्यावर एक बहुमूल्य धाव संघाच्या सांघिक गोठ्यात जमा झाल्यानंतर एकंदरीत सांघिक धावसंख्या 17 धावा धाव फलकावर 2 षटक व एका चेंडूच्या सांगते अखेरीस अशी सुस्थिती मात्र पाहायला मिळते. ती सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाच्या माध्यमातून डाव्या व उजव्या हाताची जोडगोडी मैदानात ही आघाडीची जोडी पिनीची जोडी. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या किंचितसा बाहेर राखलेला चेंडू फुलर लेनचा चेंडू भिरकावून दिला जातोय तो डीप लॉंगॉनच्या क्षेत्रात. धाव घ्यायची की नाही असा यक्ष प्रश्न मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये मनात असलेला पाहायला मिळतोय परंतु त्याच दरम्यान थोडीशी खराब फेक ही लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाची किंबहुना दुहेरी धाव दोन्ही फलंदाजांना घेण्यास प्रवृत्त करणारी फेक व मिळालेल्या या ठिकाणी फेकीचं आमंत्रण स्वीकारत निमंत्रण स्वीकारत ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज दुहेरी धाव
पूर्ण करतायत व एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 19 धावा धावफलकावर बिनगडी बाद. अशी सुस्थितीतील सुरुवात या ठिकाणी आघाडीला सूर गवसल्यानंतर पाहायला मिळते ती ओरोस क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू डी प्रेक्षकावरच्या डोक्यावरनं टोलावला जातोय व बघता बघता चौकाराची नोंद होत एकंदरीत सांघिक धावसंख्या तब्बल 23 धावा धावफलकावर झळकावली जाते. 23 धावा धावफलकावर एक टोलेजंग फटका, एक आक्रमक फटका मात्र नो मॅन्स लँड क्षेत्रात किंबहुना डीप लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देणारा व पर्यायानं या आक्रमक फटक्याला चौकाराच्या स्वरूपात पुरस्कार प्राप्त होतोय. 4 बहुमूल्य धावांची जोड मिळते ती एकंदरीत डावकुरे हाताच्या फलंदाज दीपकला पर्यायानं. सिंधुदुर्ग पोलीस ओरोस क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 23 धावा धावफलकावर बिनगडी बाद. अशी सुस्थितीतील सुरुवात तिहेरी षटकात मात्र पाहायला मिळते. यावेळी सुरेख असा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा फलंदाजाला निरुत्तरित करत पहिला बहुमूल्य हादरा बसतोय तो. ओरोस क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली 23 धावा धावफलकावर. विनंती करतोय जयवंत मिडबावकर यांना आपण त्यांचं स्वागत करावं. प्राथमिक प्रयत्नात या ठिकाणी डी प्रेक्षकावरच्या डोक्यावरनं फटका टोलावला जातोय तो निश्चितपणे फलंदाजांकडनं, परंतु दुहेरी प्रयत्नात मात्र त्याला माघारी परतवण्यात सफलता प्राप्त ठरतोय तो डावकुरे हाताचा फलंदाज गोलंदाज निश्चितपणे प्रकाश व पर्यायानं आपला सहकारी त्रिफळाचीच्या स्वरूपात माघारी परतल्यानंतर तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर अजून एक गुणवान खेळाडू किंबहुना विस्फोटक फलंदाज ओरोस क्रिकेट संघातील या ठिकाणी नामांकित खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी बहुचर्चित असलेला फलंदाज जयदास घडी या फलंदाजाची वर्णी लागते ती एकंदरीत खेळपट्टीवर तिहेरी षटक प्रगतीपथावर व सांगतेचे 2 चेंडू अजूनही बाकी व त्यातीलच एक चेंडू घेऊन सफलता प्राप्त गोलंदाज यशस्वी धाव प्राप्त गोलंदाज निश्चितपणे डावकुरे हाताचा प्रकाश हा पंचांच्या डाव्या हाताकडनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू आखूट टप्प्याचा झेल होऊ शकतो व सुस्थिती झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय व या ठिकाणी सदर हादरा प्रतिस्पर्धी संघाला देण्यास गोलंदाज प्रकाश कायम ठरतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेत एकंदरीत 23 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात व अजून एक गुणवान खेळाडू मयूर नामक फलंदाज हा नॉन स्ट्राईक एंडच्या क्षेत्रात स्थिरावताना दिसेल. पर्यायानं आपला समायोजित फलंदाज आपला साथी फलंदाज आपला संघ सहकारी निश्चितपणे बिनीचा फलंदाज राकेश चव्हाणला मात्र तो साथ देण्यासाठी सुसज्ज होतोय. तिहेरी षटक प्रगतीपथावर डावकुरे हाताच्या प्रकाश जे किमयाकारी षटक किंबहुना धावांवर रोख लावणारे षटक प्रतिस्पर्धी संघाचे 2 कंदे मोहरे 2 कंदे वीर माघारी परतवणारी गोलंदाजी ही योग्य टप्प्यावरची गोलंदाजी मात्र धावांवर रोख लावण्यास कारणीभूत ठरते. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक खराब चेंडू व या वॉर्मअप पद्धतीच्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर टोलावलं जाते ते एका टोलेजंग फटक्यासाठी व या आकर्षक षटकाची समाप्ती होते ती 3ऱ्या व 3 षटकाच्या सांगते एकेरी सांघिक धावसंख्या तब्बल 29 धावा धावफलकावर. जवळे गावचे पोलीस पाटील सन्मान्य श्री गुरुनाथ मिडबावकर इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेदरम्यान मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्मान्य श्री गुरुनाथ मिडबावकर पोलीस पाटील किंजवडे विनंती आहे कृपा करून आपण इथे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तसेच या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे खान जे नृत्य करत आहेत त्या बहारदार नृत्यासाठी
क्रीडा रसिकाकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याने ते इथे येऊन घेऊन जावं. धन्यवाद. थैंक यू डीजे. एक बार फिर से मैं विवेक परब तमाम दर्शकों का और मान्यवरों का स्वागत करता हूं कमेंट्री बॉक्स की एंड से. सागर कदम जो कि इसके पहले आवाज में आप सुन रहे थे, तो गेंदबाजी मोर्चे पर नए गेंदबाज प्रताप दूसरा ओवर और टीम की ओर से चौथा ओवर लेके पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप की ये गेंद उठाया है. एक्स्ट्रा कवर रीजन में जब तक की गेंद फील्ड हो वापसी करे, दूसरे रन का कोई भी गुंजाइश नहीं. अंपायर जो कि नकार देते हुए अपील का, तो दोनों बल्लेबाजों को एक रन के साथ ही संतुष्टि करनी पड़ेगी. माफ कीजिएगा, राकेश की पारी यहां पे समाप्त होती हुई, तो दूसरा धक्का, दूसरा झटका यहां पे राकेश चौहान पवेलियन का रास्ता नापते हुए. राजापुर पहले बल्लेबाजी करते हुए ऑन स्क्रीन आबाजड़वी स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे मयूर, तो गेंदबाज प्रताप एक सफलता प्राप्त गेंदबाज. बढ़िया सम्मान रीता खेला है और एक रन के साथ ही अपना खाता खोलेंगे. टीम का स्कोर 31 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि चौथे ओवर का खेल प्रगति पथ पे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव पुरस्कृत और बाजारपेट मित्र मंडल आयोजित ये डे नाइट ओवरआर्म अंतरराज्य क्रिकेट टूर्नामेंट का ये दिन, और एक बार फिर से आप तमाम दर्शकों को मैं विवेक परब स्वागत करता हूं. एक बार फिर से एक बार एक्स्ट्रा कवर रीजन में उठाया है. 30 यार्ड सर्कल को भेद के जब तक की गेंद फील्ड हो, एक रन आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला. चौथे ओवर का खेल प्रगति पथ पे, एक रन के साथ स्कोरबोर्ड 32 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि राकेश और दीपक पवेलियन में. आबा जड़वी स्ट्राइक पे, ये रिवर्स स्वीप का अटेम्प्ट, लेकिन इस बार आबा भी चूके, विकेट कीपर भी चूके, लेकिन बढ़िया बैकअप 22 की हैसियत से एक रन आता हुआ. तो स्कोरबोर्ड में एक बार फिर से तब्दीली, 33 रन. बादल चौधरी जी यहाँ होते तो उनके बारे में कहा जाता कि तिरियचो डबल गेम यो धावपल कवर दिसता. इस बार उठाया है बैक टू द बॉलर, गेंदबाज के सिर के ऊपर से जब तक की गेंद फील्ड हो. खूबसूरत फील्डिंग, उतना ही अच्छा बैकअप, और एक रन के साथ ही संतुष्टि करनी पड़ेगी मयूर को. तो इक्के दुक्के के साथ स्कोरबोर्ड तो हिला रहे हैं, लेकिन बड़े शॉटों की दरकार है. इस बड़े मैच में, इस बड़े टूर्नामेंट में, इस बड़े श्रृंखला में अपना दमखम दिखाना होगा. इस बार पूरी तरीके से जकड़ के रखा है गेंदबाज ने. कसी हुई गेंदबाजी है, आउट स्विंग का लगातार प्रयास, और प्रयास भी कैसा कि खूबसूरत गेंदबाजी. 4 ओवर खेल खत्म, और 4 ओवर के खेल के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पे 35 रन स्कोरबोर्ड पे पहले बल्लेबाजी करते हुए पुलिस बॉयज सिंधुदुर्ग की यह टीम. डीजे गेंदबाज के कंधे पर है काफी दमखम वाला गेंदबाज प्रसाद, तजुर्बेकार गेंदबाज की हैसियत से. और स्ट्राइक एंड पे जो अबा दलवी, काफी बड़ी टूर्नामेंटों का खूब सारा अनुभव लेके मिडबाव के इस ग्रीन पार्क के ऊपर 5वें ओवर का खेल जारी होते हुए
ये बढ़िया गेंद उठा के फेंक देने की कोशिश थी मिड विकेट के ऊपर से। गेंद और बल्ले का संपर्क तो नहीं, लेकिन विकेट के पीछे दस्तानों में गेंद, एक बींदी गेंद, और बींदी गेंद के साथ शुरुआत 5वें ओवर की। इस बार बैकअप लेन की गेंद थी, उठाने की एक बार कोशिश थी, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाती हुई, मिड विकेट का फील्डर उसके ऊपर आता हुआ और तेजी के साथ आते हुए दोनों बल्लेबाजों को कहेगा 1 रन के साथ ही आपको संतुष्टि करनी पड़ेगी। 1 रन के साथ स्कोर बोर्ड 36 रन, 2 विकेट के नुकसान पे, 3 विकेट के नुकसान पे, माफ कीजिएगा। 5वें ओवर का खेल प्रगति पथ पे, जो पहले बल्लेबाजी करते हुए पुलिस बॉयज सिंधुदुर्ग की टीम। इस बार एक और बार बैक टू द बॉलर, गेंदबाज के सिर के ऊपर से, फील्डर उसके नीचे, आसानी के साथ कैच लपका, एक और विकेट का पतन। डीजे ₹500 पारितोषिक आहे आबा जळवीसाठी। धन्यवाद। उठाने की कोशिश थी, उतना अच्छा संपर्क तो नहीं था, ताकत नहीं थी, लेकिन डिसीव किया था गेंदबाज ने अपने गेंदबाजी मोर्चे पर। एक और विकेट का पतन और जगह लेने के लिए बल्लेबाज राजू, मेरे साथी सहयोगी गुण लेखक जो कि पायस अल्मेडा, सही गुण लेखन और उतना ही बढ़िया साथ उनका कमेंट्री बॉक्स में। इस टूर्नामेंट में सर अमोल जी जमदाड़े की बदौलत मैं आपके सामने एक समालोचन आंखों देखा हाल सुनाने के लिए यहाँ पे विवेक परब एक और बार फिर से उठाया है, आबा जलवी के बैट से निकला हुआ सीमा पार षटकार। पट्टी घोड़े परार षटकार, और ये छक्के के साथ स्कोरबोर्ड 42 रन, 3 विकेट के नुकसान पे। इसी बीच खेला हुआ या 1 रन के साथ ही दोनों बल्लेबाजों को संतुष्टि करनी पड़ेगी और 43 लॉस ऑफ 4 विकेट्स स्कोरबोर्ड, जो कि पहले बल्लेबाजी करते हुए चौथे ओवर का खेल प्रगति पथ पे। राजू जो कि नए बल्लेबाज की हैसियत से स्ट्राइक पे, नॉन स्ट्राइक पे 1 छक्के के साथ आबा जलवी। ये बढ़िया गेंद है आउटसाइड ऑफ स्टंप के नीचे, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेके गेंदबाज विकेट कीपर के दस्तानों में। रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव पुरस्कृत बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टूर्नामेंट आणि परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतोय मी विवेक परब। अशोक तैयार, एक बार फिर से आबा जलवी किस तरीके की बल्लेबाजी खूबसूरती के साथ खेल दिया है डीप मिड विकेट क्षेत्र में। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलता हुआ, लेकिन दोनों बल्लेबाजों में उतना अच्छा तालमेल नहीं।
सही एंड पे अगर थ्रो होता तो एक और विकेट का पतन यहाँ पे दिखाई देता, लेकिन आबा की तारीफ करनी होगी। स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, 6 में से ज्यादा गेंदों के ऊपर अपने को स्ट्राइक में रखना चाहते हैं और उतना ही अच्छा साथ निभाते हुए गणेश 2 रनों के साथ स्कोरबोर्ड पहुंचा 45, यानी कि रोहित शर्मा के जर्सी के पीछे यह नंबर आपको दिखाई देता हुआ। इस इनिंग की सांगता करने वाला ये षटक और अशोक गेंदबाजी मार्ग पे तीसरी गेंद लेके आबा जलवी की तरफ, दूसरी गेंद माफ कीजिएगा, इस बार उठाने की कोशिश है। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया और एक बार फिर से अशोक जो कि गेंदबाजी मार्ग पे जाते हुए। अभी तो दरकार है चौको छक्कों की, 45 पे स्कोरबोर्ड रुका हुआ। इस बार बिल्कुल जड़ में डाली हुई क्रिकेट का ब्रह्मास्त्र कहा जाता है और वही निकाला गेंदबाज ने, बल्लेबाज के पास कोई उत्तर नहीं। तो एक और बिंदी गेंद और बिंदी गेंद के साथ 5 विकेट के नुकसान पे 45 रन, छठे ओवर का खेल प्रगति पथ पे। इस बार एक और बार उठाने की कोशिश थी, लेकिन अंदरूनी हिस्सा लेके पैर पे टकराई गेंद। एक और बिंदी गेंद दर्ज की जाएगी और लगातार 3 बिंदी गेंदे यहाँ पे। छठे ओवर का यह खेल है, चौको छक्कों की लगातार अपेक्षा है प्रेक्षकों की तरफ से, लेकिन बल्ला बिल्कुल खामोश। इस बार उठाया है, पड़ा है और जड़ा भी, ताकत और एलिवेशन, सीमा पार षटकार। यानी कि 51 रन 5 विकेट के नुकसान पे। और इस इनिंग की आखिरी गेंद, सांगता करने वाली गेंद डालेंगे अशोक गेंदबाजी मार्ग पे। तो एक बार फिर से एक छक्के की सहायता से आबा जलवी जो कि स्ट्राइक एंड पे। बढ़िया गेंद, बिल्कुल जल में डाली हुई गेंद है। नो गेंद आती हुई, नो का इशारा अंपायर की तरफ से और आबा जलवी दूसरे रन की कोशिश करते हुए स्ट्राइक पे पहुंचे। गणेश को यहां पे अपने पारी समाप्त करनी होगी जो कि नॉन स्ट्राइक एंड पे आउट होते हुए। तो एक और विकेट का पतन और फ्री हिट का इशारा आता हुआ। बादल चौधरी ने जी कहा होता यहाँ पे कि बाबा गेलो पंढरपुरा का इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे। नए बल्लेबाज जो कि पवेलियन का माफ कीजिएगा बीच मैदान में जाते हुए एक बार फिर से स्ट्राइक पे आबा जलवी जानते हैं कि हर एक गेंद पे अपने को स्ट्राइक पे लाना पसंद करेंगे। स्लॉग ओवर की ये आखिरी गेंद बची है, फ्री हिट भी होगी तो बल्लेबाज के लिए एक खुशखबरी है। किस प्रकार की गेंदबाजी होती है, खूबसूरत गेंदबाजी। एक बार फिर से बिंदी गेंद और बिंदी गेंद के साथ इस इनिंग का खेल समाप्त होता हुआ। स्कोरबोर्ड 53 रन यानी कि 53, 54 रन का टारगेट। और कमेंट्री बॉक्स में मैं विवेक परब एक बार फिर से मित्र मंडल और मिडभाव प्रतिष्ठान को धन्यवाद देता हूं। मुझे यहाँ पे समालोचन आंखों देखा हल करने के लिए जो संधि मिली है उसके लिए अमोल जी जमदाड़े सर का हार्दिक हार्दिक धन्यवाद, श्याम जी वाकर का हार्दिक हार्दिक धन्यवाद, सागर कदम जी का हार्दिक हार्दिक धन्यवाद और आपकी रजा लेता हूं। थैंक यू, धन्यवाद। आपण मुख्य व्यासपीठावरती एक सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। सन्मान्य श्री अध्यक्ष भाई नरे यांचे नातू कुमार समर्थ ओमकार खाजनवाडकर याचा आज वाढदिवस आहे आणि आज 19 फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस आणि या शिवजयंतीच्या
शुभ मुहूर्तावर कुमार समर्थ ओमकार खाजनवाडकर याचा सुद्धा आज वाढदिवस आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस आम्ही या व्यासपीठावरती साजरा करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण समर्थचा वाढदिवस सर्वांनी केक कापून या ठिकाणी साजरा करावा. डीजे मोठा हो आणि चांगलं यश खाजनवाडकर यांकडून 25,555 रुपयाची मंडळाला देणगी येते. धन्यवाद कुमार समर्थ आणि त्याचे संपूर्ण कुटुंबियांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद विवेक. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित दिवस रात्र ऑरॉम टेनिस या ठिकाणी स्पर्धेमध्ये किंजवडे गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री गुरुनाथ मिडबावकर उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. आमच्या मंडळाचे सन्माननीय सदस्य गुरुनाथ जयवंत मिडबावकर यांच्या शुभ हस्ते आमच्या मिडबाव गावचे पोलीस पाटील यांच्या हस्ते किंजवडे गावच्या पोलीस पाटलांचा या ठिकाणी स्वागत होतंय. मी विनंती करतोय सन्माननीय जयवंत मिडबावकर. धन्यवाद. हॅलो, गुणलेखक अजित कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या वतीने स्वागत आहे. मैदानावरती विजयासाठी 54 धावांचं लक्ष येतंय. ते सार्थक 11 राजापूर संघाच्या समोर सिंधुदुर्ग पोलीस यांच्याकडून. सिंधुदुर्ग पोलीस संघ प्रथमतः फलंदाजी करताना मैदानामध्ये 6 षटकांमध्ये 53 धावांपर्यंत मजल मारतायत व 54 धावांचं विजयासाठी लक्ष सार्थक 11 राजापूर संघासमोर. सलामीसाठी स्ट्रायकरच्या दिशेने प्रसाद सज्ज होईल व नॉन स्ट्रायकर एंडवर प्रकाश. ही सलामीची आघाडीची जोडी. प्रसाद व प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उत्तर देण्यासाठी 54 धावांना सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या विरोधामध्ये उभे ठाकतायत व गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक गोळ्यातलं पहिलं षटक घेऊन एक अनुभवी बुजुर्ग गोलंदाज दीपक तांबे यांची वर्णी ती बॉलिंग मार्कवर. ज्या गोलंदाजाने कित्येक मैदान आपल्या चतुरास्त्र गोलंदाजीने गाजवली व अक्षरशः ऐन उमेदीमध्ये कित्येक फलंदाजांना आपल्या जादुई गोलंदाजीने स्विंगिंग गोलंदाजीने अक्षरशः या गोलंदाजाने नाचवलं. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक व या जोखीम भऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः खांदी स्वीकारत संघातील एक अनुभवी गोलंदाज असल्यामुळे पहिल्या षटकात वर्णी दीपक तांबेंची. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंच या चेंडूला दंडात्मक धावेची शिक्षा देतात व एका दंडात्मक धावेने गोलंदाजाला दंडित केल्यानंतर बिनबाद एक अवांतर धावेने का होईना मात्र सांघिक खातं उघडलं जात आहे. ते सार्थक 11 राजापूर संघाचं.
यावेळेला फ्लॅट चेंडू ऑफ मोडचा ड्राईव्ह केला चेंडूला पॉइंटच्या दिशेने वर जोपर्यंत पॉइंट वरनं चेंडूची परती येते बॅकअप केलं जात आहे ते क्षेत्ररक्षकाकडून व एकेरी धावीने डावखुरा शैलीदार फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं धावांचा रतीब सुरू होतोय व एकेरी धावीनं सांघिक धावसंख्या मात्र उंची गाठते ती बिनबाद 2 धावांवर. सन्माननीय भाईजी नरे, सन्माननीय शैलेशजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतनं यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व यांच्या प्रमुख आयोजनाखाली आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा ग्रीन पार्क मैदानावरनं तमाम रसिकांना अनुभवायला मिळते ती सलग आजच्या 3ऱ्या दिवशी. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला तर 3रा दिवस व दिवस रात्र चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेमधील एक अतिमहत्वाची लढत सार्थक 11 राजापूर विपक्ष सिंधुदुर्ग पोलीस ओरोस या 2 संघांच्या निमित्तानं व 54 धावांचं एक टार्गेट दिलं जातंय, एक आश्वासक लक्ष दिलं जातंय ते सार्थक 11 राजापूर संघासमोर. इनसाइड आउट पद्धतीचा फटका, झेल टिपण्याची संधी, लॉंग लेगच्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू व झेल यांच्यामध्ये राहिलेलं अंतर किंबहुना चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये राहिलेलं अंतर हे एकेरी धावा घेण्यास प्रवृत्त करतंय. ते प्रतिस्पर्धी संघाला सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते ती बिनबाद 3 धावा. जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत आपलं सर्वांचं पुन्हा एकदा रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने स्वागत आहे. उद्याच्या दिवशी या मैदानावरती मोठमोठे रती महारथी मोठमोठे सितारे अवतरतील. पुन्हा एकदा दीपक याही वेळेला इनसाइड अक्रॉस द लाईन पद्धतीचा फटका खाण्याचा प्रयत्न केला गेला तो स्ट्राईकच्या फलंदाजीच्या बॅटमधनं मात्र एकेरी धावीने धावफलक बदलला जाईल तो केवळ 4 धावांवर. आता मात्र पहिलं षटक एक दर्जेदार पाहायला मिळतंय ज्या षटकात धावांची लयलूट व्हायला हवी होती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मात्र दुसऱ्या बाजूनं नियोजनबद्ध अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी व कडवट गोलंदाजी या मैदानावरनं अनुभवायला मिळते ती गोलंदाज दीपक तांबेची. यावेळेला फ्लॅट रेड चेंडू लेग ब्रेक किंचितचं वळण घेतोय तो ऑफ टर्म वरनं व ऑफ टर्मला हवा घालत गेलेला यष्टिरक्षकाच्या दिशेनं चेंडू हा निरुत्तरित राहतोय तो स्ट्राईकच्या फलंदाजाकडून व एक अतिरिक्त चेंडू निश्चितच वाया दवडल्यामुळे एक निश्चितच दडपण त्याच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळतंय व धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती 4 धावांवर. उद्याच्या दिवशी या मैदानावर कृष्णा सातपुते हा देखील खेळाडू या मैदानावर अवतरेल. टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात महागडा खेळाडू उद्याच्या दिवशी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल त्याचा खेळ पाहण्याचं भाग्य तुम्हाला मिळेल. आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा खास करून क्रीडा रसिकांच्या आग्रहाखातर व त्या क्रीडा रसिकांचं मनोरंजन ठरणारे उद्याच्या दिवसातील एक अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय व नाममात्र 5 धावा खर्च करत दीपक तांबेचं एक किफायती षटक अनुभवायला मिळते ते क्रीडा रसिकांना व 54 धावांच्या उत्तरामध्ये बिनबाद 5 अशी आश्वासक सुरुवात येते किंबहुना सावध सुरुवात येते ती सार्थक 11 राजापूर कडून. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने व त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज ज्याने डावाची सुरुवात केली तो प्रकाश नामक स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल. सांघिक 5 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आबा जळवी एक अनुभवी गोलंदाज. या सामन्यामध्ये 19 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली तो आबा दळवी. गोलंदाजी मार्कवर एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तो पोलीस बॉईज ओरोस संघाकडून. अकोटप्याचा चेंडू शॉर्ट पोल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चेंडू सोबत हॉलीबॉल खेळतोय आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये यशस्वी झेल टिपत पहिला धक्का पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या सार्थक 11
ठरवेल. मात्र सांघिक धावफलकाचा विचार केला तर नाममात्र 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 धावांचं उत्तर देताना पाहायला मिळतोय तो सार्थक 11 राजापूर. यावेळेला अक्रॉस द लाईनचा फटका, सुरेख फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, जोपर्यंत डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक सोबत थोडीशी छेडखानी करतोय, बमलिंग करतोय व याचं रूपांतर हे लिहिले या दुहेरी धावेमध्ये केलं जात. धाव संख्या मात्र वधारली जाते ती 7 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 7 असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. तो 54 धावांच्या उत्तरामध्ये सार्थक 11 राजापूरचा संघ उभा ठाकतोय. सिंधुदुर्ग पोलीस संघाच्या विरोधामध्ये एका बाजूला विचार केला तर रत्नागिरीकरांचा भरणा असलेला, मुंबईकरांचा भरणा असलेला सार्थक 11 यावेळेला अक्रॉस द लाईन सुरेख फटका, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करतोय, चेंडूचा पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक व अखेरच्या क्षणी ही शर्यत क्षेत्ररक्षक जिंकून जोपर्यंत चेंडूची फेकी करेल याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. दुहेरी एकेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डावखुऱ्या शैलीदार फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं आता मात्र प्रसाद एका लईमध्ये फलंदाजी करतोय. मैदानामध्ये रोखावं लागेल प्रसाद या फलंदाजीला. सामना जिंकायचा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलीस संघाला. व दुसऱ्या बाजूचा विचार केला तर सार्थक 11 राजापूर संघाच्या दृष्टीने प्रसादने शेवटपर्यंत फलंदाजी करणं ही गरजेची बाब असेल सार्थक 11 राजापूरला. याही वेळेला अक्रॉस द लाईनचे सातत्याने फटके खेळण्याचा पवित्रा हा स्ट्राईक एंडच्या फलंदाज प्रसादचा पाहायला मिळतोय. मात्र या वेळेला जी चूक या अगोदरच्या 2 चेंडूवरती केली त्या चुकीची पुरती सुधारणा करत यावेळेचा गोलंदाजाचा आबादळवीचा मारा तो ऑफ स्टंपवरचा व या ऑफ स्टंपवरच्या चेंडूवरती केवळ एकेरी धावांचं उत्तर येतंय ते फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं व सांघिक धावफलक मात्र दुहेरी आकडा गाठतोय तो 10 धावांवर. सांघिक 10 धावा एका गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक 54 धावांचं उत्तर देताना पाहायला मिळतोय सार्थक 11 राजापूर जो रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग पोलीस ओरोसचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय या स्पर्धेमध्ये. आता मात्र खोल टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आबादळवीने. धावेची तमाम शंका समाप्त केली जाते व सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय तो 10 धावांवर. सांघिक 10 धावा दुसऱ्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी आपण पाहतोय. पहिलं किफायती षटक हे गोलंदाज दीपक तांबेचं नाममात्र 5 धावा त्याने खर्च केल्या व त्यानंतर आबादळवी आतापर्यंत एक दर्जेदार गोलंदाजी करतोय. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. नाममात्र एकेरी धावणे सांघिक धावसंख्या मात्र बदलेल. धाव न निघाली या चेंडूवरती निर्धाव चेंडू गणला जाईल व सांगता होते एकंदरीत 2 षटकांच्या सांगते अखेरीस 54 धावांच्या उत्तरामध्ये नाम मात्र 10 धावा असा धावफलक सार्थक 11 राजापूर संघाचा. अजूनही 24 चेंडूंचा अंतरिम खेळ बाकी व विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. सामना लवकरात लवकर चालू ठेवा. अतिशय रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 44 धावा. अतिशय रोमहर्षक सामना हा होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये नामवंत खेळाडू आपल्याला खेळताना या मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार आहे. सर्व स्वयंसेवकांना एक विनंती करतोय की आपण सज्ज राहा. सीमारेषेवरती अचूक निर्णय त्या ठिकाणी कळवा. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो दीपेश कांसे व दीपेश कांसेच्या गोलंदाजी समोर एक आश्वासक फलंदाजी करण्याच्या उद्देशाने डावखुरा शैलीदार फलंदाज प्रसाद जो एका बाजूने एकेरी दुहेरी धावांचे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात व त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर विष्णू नामक फलंदाज. दीपेश सज्ज होईल एक अनुभवी गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या पोलीस बॉईज ओरोस संघाकडून. यावेळेला सुरेख चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू दीपेश कांसेचा पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र यावेळेला पंच सल्ला मसलत करतायत एकमेकांसोबत. अंतिम क्षणी पंचांचा निर्णय येईल व पहिला वेळेला एक दर्जेदार अचूक टप्प्याचा चेंडू गोलंदाज दीपेशचा पाहायला मिळतोय.
यावेळेला बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये फिंगर्स अप, याचा अर्थ आघाडीचा फलंदाज प्रसाद जाईल बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला धक्का दिलाय. आता मात्र हे बेटल या मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन संघांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे टाकत असतानाच एक दर्जेदार लढत व्हावी ही आशा अपेक्षा कॉमेंट्री बॉक्स मधनं. 23 चेंडूंचा अंतरिम खेळ अजूनही शेष व येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 44 धावा. चेंडू फळीचा संघर्ष आता मात्र ग्रीन पार्क मैदानावरनं पाहायला मिळेल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला आउटपीच चेंडू होता, ड्राईव्ह केलं चेंडूला, ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल शॉर्ट मिड विकेटला. नाम मात्र एकेरी धाव. दीपेश कांसे आतापर्यंत 2 चेंडू टाकतोय पण नाम मात्र एकेरी धाव तो प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत. आघाडीचा सलामीचा फलंदाज प्रसादला मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय एका दर्जेदार अशा चेंडूवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रताप आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर सज्ज होईल तो विष्णू व त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर प्रताप नामक फलंदाज. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. 11 धावा धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 22 चेंडूंचा अंतरिम खेळ, 43 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेला सुरेख चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी दीपेशची. दुसरी धाव निघेल का? मात्र दुसरी धाव घेण्यापेक्षा एकेरी धावांवरती धन्यता मानतोय तो फलंदाजी करणारा संघ व एकेरी धावेनं पुन्हा एकदा समीकरण बदललं जात. 21 चेंडू व विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. 21 चेंडू 42 धावा असं समीकरण असेल विजयासाठी. सार्थक 11 राजापूर समोर व दुसऱ्या बाजूला अजून एका विकेटच्या शोधामध्ये प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. मात्र याला उत्तर म्हणून एक मोठा फटका गरजेचा असेल तो सार्थक 11 राजापूरला. स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल प्रताप. गोल टप्प्याचा चेंडू दीपेशचा. कौतुक करावं लागेल दीपेश कांसेचं. एक दर्जेदार गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी व गोलंदाजीवरचं नियंत्रण सुरुवातीच्या 4 चेंडूपर्यंत राखण्यात सफल ठरलाय. मात्र येणाऱ्या 2 चेंडूमध्ये प्रतिहल्ला होईल का? डावखुऱ्या शैलीदार फलंदाज प्रतापच्या बॅटमधनं. यावेळेला स्विंग अँड मिस. सुरेख व्हेरिएशन पाहायला मिळतंय दीपेश कांसेच्या गोलंदाजीवर. आता मात्र अक्षरशः नाचवतोय स्ट्राईकच्या फलंदाज प्रतापला. धुंडो रे धुंडो साजिना वाली फलंदाजी, वल्लव रे नकवा वल्लव पद्धतीची फलंदाजी प्रतापची. मात्र येणाऱ्या चेंडूवर काय उत्तर येईल प्रतापच्या बॅटमधून? यावेळेला मधल्या एष्टीवरचा चेंडू ड्राईव्ह केले चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूवरती व आपल्याकडनं दुसरी धाव खर्ची होऊ नये याची काळजी घेत नाम मात्र एकेरी धाव धावसंख्येमध्ये गणली जाऊन सांघिक धावफलक 13 धावांवरती धडकतोय. तो अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाम मात्र 3 धावा आतापर्यंत खर्ची घालतोय या षटकामध्ये तो केवळ दीपेश कांसे व एक कंजूशी षटक, एक दर्जेदार षटक दीपेश कांसेचं या मैदानावरून अनुभवायला मिळत आघाडीच्या पहिल्या इनिंगच्या 3 षटकांचा खेळ थांबतोय व 54 धावांच्या उत्तरामध्ये नाम मात्र 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सार्थक 11 राजापूर.
ची विजयासाठी आवश्यकता दिसते ते सार्थक 11 राजापूर संघासमोर व 18 चेंडू 41 धावांचं समीकरण कशा पद्धतीने सोडवतोय सार्थक 11 राजापूर. काय घडतंय काय बिघडतंय मायक्रोफोनवर ऐकूयात श्याम वक्कर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल. तो मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूं. एक बड़ा मुकाबला अहम मुकाबला मैदान के ऊपर जारी है. सार्थक 11 राजापुर और सिंधुदुर्ग पुलिस ओरस ये दो टीमों के बीच में. आबाद जड़बी गेंदबाजी मोर्चे पर बल्लेबाजी बहुत ही बढ़िया की थी. सफलता भी हासिल की है आबाद जड़बी ने. तो बल्लेबाज को मैदान के बाहर जाना पड़ेगा एलबीडब्ल्यू के रूप में. यहां पर आउट होकर मैदान के बाहर. रन चाहिए 39 रन जो कि बल्लेबाजी वाले टीम सार्थक 11 राजापुर की टीम. अभी तक तो पूरी प्रतियोगिता में देखा जाए तो दोनों टीमों ने अच्छी बल्लेबाजी की है, अच्छी गेंदबाजी की है, अच्छी फील्डिंग की है. तो तीनों फॉर्मेट में यहां पर अच्छे खेल का प्रदर्शन किया है. इस मुकाम तक आप पहुंची है. और दूसरी साइड से हमारे कोल्हापुर वाले इंतजार कर रहे हैं कि ये दो टीमों में से कौन सी टीम जीतकर हमारे साथ लड़ने के लिए तैयार है. आबाद जड़वी फील्डिंग की सजावट करते हुए बल्लेबाजी बहुत ही बढ़िया की थी आबाद जड़वी ने. दो बड़े सिक्सर आबाद जड़वी के बल्ले से देखने को मिले थे पहले इनिंग में. अब गेंदबाजी मोर्चे पर है, फील्डिंग कर रहे, काफी गुस्से में है. दो अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए. एक है उमेश मांजरेकर जी और दूसरे हैं एम्ब्रोज अल्मेडा. और हमारे स्कोरर यहां पर विवेक परब. पायस अल्मेडा को थोड़ा आराम दिया गया है इस मैच के लिए. ये धीमी गेंद थोड़ी सी बल्ले के निचले हिस्से पर लगी थी. एक रन जरूर मिलेगा. आबाद जड़वी काफी लंबी दौड़ लगाई, एक रन पर ही संतुष्ट रहना. एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 रनों के ऊपर 54 रनों का पीछा करते हुए. बचे हुए 15 गेंदों के ऊपर अमूल 38 रन चाहिए. एक दो बड़े शॉट अगर इस ओवर में आते हैं तो रोमांचक मैच हो सकता है. आखिरी गेंद तक मैच जा सकता है. एक बड़े शॉट की दरकार है. वो बड़ा शॉट कौन सा बड़ा बल्लेबाज जड़ सकता है ये देखना पड़ेगा. अगर इस मैच में जीवित रहना है, ये मैच अगर आपको जीतना है तो इस ओवर में एक हाथ बड़ा शॉट चाहिए. लेकिन आबाद जड़वी गेंदबाजी मोर्चे पर हवा में खेला हुआ शॉट है. खिलाड़ी वहां पर मौजूद. लॉन्ग ऑफ की दिशा में इस ओवर में लगातार यहां पर 2 विकेट लेते हुए अच्छी गेंदबाजी आबाद जड़वी द्वारा.
सूरज, हालांकि सूरज ढल चुका है, चांद आसमान में दिखाई दे रहा है। अपने फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग करते हुए हर सिक्सर के लिए यहां पर इनाम आया है 100 रुपए का। रखने वाले हैं रुद्र स्पोर्ट कणकवली टीम के मालिक पप्पू यादव। इनके ओर से इनाम आया है हर सिक्सर के लिए, इस मैच के लिए, इस इनिंग के लिए। अब जड़बी गेंदबाजी मोर्चे पर बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए 2 सफलताएं जिन्होंने हासिल की है। कुडाल के रहने वाले हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है, तो ये गेंद लेकर चले नए गेंदबाज बल्लेबाज सूरज के लिए। सीधे बल्ले के साथ लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेला है, वहां पर खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका, तो ओवर नंबर 4 यहां पर खत्म होता हुआ। 4 ओवर खत्म होने के बाद और विकेट गिरे हैं 3 विकेट गिरने के बाद स्कोर है 18 रन 54 रनों का पीछा करते हुए, यानी कि 12 गेंदें बची है जीतने के लिए 36 रन की जरूरत। आई बाबाची शपथ आणि साई बाबाची शपथ, आपला लय जीव हाय क्रिकेटवर। तो 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 36। गेंदबाजी मोर्चे पर दीपक कांसे ऑलराउंडर खिलाड़ी है। सूरज उठाकर खेलना चाहते थे, गेंद को बाहर सीमा रेखा पार भेजना चाहते थे, बल्ले पर ठीक से ले नहीं सके। मिड विकेट की दिशा में गेंद जाती, मिड विकेट के खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आते, फील्ड करते, थ्रो करते, 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। 11 गेंदे 35 रन। बड़ा शॉट चाहिए अमोल, अगर ये मैच में जीवित रहना है तो बल्लेबाजों को बड़ा शॉट चढ़ना पड़ेगा। अशोक खेलने के लिए तैयार, इस बार नहीं, इस बार गलती की है। दीपक कांसे क्या कर रहे हैं समझ में नहीं आ रहा है, काफी देर तक हवा में गेंद थे, ये क्या हो गया। दीपक कांसे सिर्फ देखते ही रह गए और हमारे लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने, मयूर ने काफी लंबी दौड़ लगाई, लेकिन उनके पहुंच से दूर गेंद, रन मिलते हुए यहां पर 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 21 रनों के ऊपर। अब रन चाहिए 33 और गेंदें बची है 10। खराब गेंद और इस पर बढ़िया प्रहार किया, गेंद जा रही है सीमा रेखा पार। 6 रनों के लिए 100 रुपए के हकदार बनते हुए बल्लेबाज अशोक। नौ गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 27। रामेश्वर प्रतिष्ठान मेडवाव की ये बड़ी प्रतियोगिता, डे नाइट प्रतियोगिता, सिंधुदुर्ग जिले की ये बहुत ही बड़ी प्रतियोगिता है और बहुत ही बड़ा मुकाबला मैदान के अंदर जारी। 9 गेंदें 27 रन, घमासान मैदान के ऊपर। अशोक है फिर एक बार बल्लेबाज, फिर एक बार बड़ा शॉट और गेंद देखना पड़ेगा सीमा रेखा पार, 2 खिलाड़ियों को चीरती हुई 4 रनों के लिए।
और से इनाम आया है 100 रुपए का। आनंद कदम इनके ओर से इनाम आया है लगातार 3 सिक्सर के लिए 500 रुपए का। कलमट गांव के, माफ कीजिएगा, ग्राम पंचायत के सदस्य है वो। स्कोर है यहां पर 33 रन, 54 रनों का पीछा करते हुए अभी भी 21 रन की दरकार है और गेंदें बची है 7 गेंदे 21 रन। दीपक कांत से विकेट की तलाश है तो वहां पर अशोक बड़े शॉट की दरकार। कब आएगा बड़ा शॉट, कब आएगा बड़ा शॉट। 1 रन तो दौड़कर पूरा किया, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं बल्लेबाज अशोक, क्योंकि इस ओवर में 1 सिक्सर और 1 बाउंड्री लगा चुके हैं। तो ओवर नंबर 5 यहां पर खत्म होता हुआ 5 ओवर, विकेट गिरे हैं 3 और कुल मिलाकर स्कोर है 34। मयूर गेंदबाजी मोर्चे पर कणकवली कासारडे के ये प्यारे और चहीते खिलाड़ी मयूर गेंदबाजी मोर्चे पर, और तो सामने बल्लेबाज है उनके अशोक। 6 गेंदे 20 रन, 9 स्ट्राइक एंड पर है सूरज। अशोक और सूरज घातक बल्लेबाजी पेश करते हैं कि नहीं, देखना पड़ेगा, क्योंकि 3 बड़े शॉट की दरकार है इस ओवर में। अशोक ने पिछले ओवर में बढ़िया बल्लेबाजी की थी, सामने वाली टीम ने थोड़ा बहुत शोर मचाया था। तो सामने दूसरे नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सूरज। पिछला ओवर काफी महंगा रहा, 16 रन आए इस ओवर में। अब आखिरी ओवर लेकर मयूर, इनकी ओवर में रन चाहिए 20। मयूर क्या वो गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी करने में कामयाब हो पाते हैं या हमारे बल्लेबाज उनके ऊपर भारी हो पाते हैं। चलते हैं मैदान की तरफ, आखिरी ओवर लेकर दूर वाले छोर से मयूर। ये खूबसूरत शॉट है, ये देखने लायक शॉट है और गेंद आसमान को छूती हुई सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। पप्पू यादव, इनकी ओर से 100 रुपए का इनाम आया है अशोक के लिए। फिर एक बार सिक्सर जड़ने के लिए, लगातार 3 सिक्सर जड़ने के लिए भी इनाम है। आनंद कदम, इनकी ओर से 500 रुपए का। कलमट गांव के ये रहने वाले हैं। क्रिकेट के ऊपर बढ़िया प्यार है, बल्लेबाजों के ऊपर भी प्यार है, इसलिए ये इनामों की बौछार कर रहे हैं। तो दूसरी तरफ हमारे खानों का खान चेयरमैन बढ़िया डांस कर रहे हैं। दूर वाले छोर से फिर एक बार कणकवली कासारडे के मयूर, बहुत अच्छी गेंद, फुलर लाइन की गेंद, जड़ में डाली हुई गेंद, 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन की गुंजाइश होती है, देखना पड़ेगा। सूरज की रनिंग बहुत ही बढ़िया है, 2 रन दौड़कर पूरे किए। 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 42 रनों के ऊपर। 4 गेंदें बची है, जीतने के लिए 12 रन की जरूरत। कैसा मुकाबला मैदान के अंदर जारी है यहां पर अमोल जी। दोनों तरफ बराबर आग लग चुकी है। मैदान के बाहर अगर ठंडी है तो मैदान के अंदर गर्मी,
ऑफ स्टंप के बाहर रूम दिया था, खेलना चाहते थे, बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं होता हुआ विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई, बगैर किसी रन के, बगैर किसी नुकसान के। पहला डॉट बॉल पूरी इनिंग में देखा जाए तो यहां पर खेलते हुए अशोक बल्लेबाज। लगातार दूसरी गेंद डॉट, लगातार दूसरी गेंद डॉट। यहां पर अभी तक बल्लेबाजी काफी बढ़िया की थी। आखिरी 2 गेंदों के ऊपर 12 रन चाहिए जीतने के लिए, 2 बड़े शॉट चाहिए। मयूर दूर वाले छोर से ये गेंद मयूर की, अच्छी गेंद, बहुत अच्छी वापसी यहां पर मयूर द्वारा। लगातार 3 गेंदें डॉट निकालकर पूरी तरीके से इस मैच को पकड़ मजबूत करते हुए मयूर। पुलिस बॉयज उरस की ये टीम, मयूर कणकवली कासारडे के सुपरस्टार गेंदबाजी मोर्चे पर आखिरी गेंद लेकर अशोक के लिए। इस बार बकता भजी मागता बड़े, वाइड बॉल। आखिरी गेंद 6वें ओवर की और जीतने के लिए रन चाहिए 11। मयूर गेंदबाजी मोर्चे पर है। पहली गेंद के ऊपर बड़ा सिक्सर जड़ा था अशोक ने, लेकिन उसके बाद अच्छी वापसी मैं कहूंगा गेंदबाज मयूर की। जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे काबिले तारीफ। बड़ा शॉट लगा था, प्रेशर उनके ऊपर था, लेकिन उसके बाद ऑफ स्टंप के बाहर जो सदिक लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी की, शायद अशोक उसमें फंस चुके हैं। ये खूबसूरत शॉट, लेकिन काफी देरी हुई है, काफी देरी हुई है और गेंद